हॅलो फ्रेंड, तर मी आज तुमच्यासोबत शेवभाजीची रेसिपी शेअर करणार आहे. चला मग स्टार्ट करूयात. इथं मी कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक मस्तपैकी लाल होईपर्यंत भाजून घेतलं आहे नॉर्मल तेल टाकून. त्यानंतर मी इथं बारीक केलेले खोबरे 2 चमचे घेतले. त्यानंतर ते सगळं पेस्ट आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायची. त्यानंतर मी इथं थोडेसे मसाले घेतले, काश्मीरी लाल मसाला, हळद, कांदा लसूण अंबारी आणि एक घरगुती मसाला घेतला. तर या प्रकारे शेवभाजी मसाला सगळे मसाले घेतलेत. त्यानंतर ती पेस्ट चांगली भाजून झाल्यावर ते मसाले त्यात टाकायचे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अशी लाल होईपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायची आपली पेस्ट. त्यानंतर पाहिजे तेवढा रस्सा आपण त्यात पाणी टाकायचे. मी इथे 1 वाटी शेव घेतलेली आहे. मस्तपैकी उकळी आलती म्हणून गॅस बंद केला. मस्तपैकी आपली शेवभाजीची रेसिपी तयार आहे.